आता आपण पाहणार आहोत ओशिवरामध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। माहिती माझ्या बाजूला इलेक्शन कमिशनचे ऑफिसर्स आहेत, पोलीस उभे आहेत, त्यांना दिसत नाहीये का? हा कुठनं तरी लांबून येतो आणि बोंबाबोंब चालू करी, ये मॅडम प्रचार कर रही है। ज्यांचं करून देतो ते त्याला सांगतायत बाबा मॅडम सिर्फ निकाल के दे रही है। मग उगीच लोकांचं वोटिंग चांगलं होतंय, थोडंसं सहकार्य केलं, भारतीय म्हणून जर मी तिथे उभी आहे आणि मी त्यांना हेल्प केलं तर कुठचं क्राईम केलं? क्रिएट असा पिक्चर करतायत की बापरे आम्ही काहीतरी मोठं काहीतरी करायला आलो, बूथ कॅप्चरिंग वगैरे। असं कधी काय होतं का? आमच्याकडे बघून तरी वाटेल का? फक्त डिजिटली त्यांना काढून दिले 4-5 आणि आम्ही निघालो तिकडनं। पण एवढूशाचा एवढा मोठा भाऊ, कारण त्यांना आता बघवत नाहीये की एवढे वयोवृद्ध लोक, हँडिकॅप लोक खाली उतरून वोटिंगला येत आहेत, पण त्यांना एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये उभं ठेवायचं का? आपण माणूस की म्हणून तिथे 5 लोकांना आम्ही NVSP साईटवरनं फक्त वोटर आयडी कार्ड काढून दिले आणि आम्ही निघत होतो, तेव्हा ही बोंबाबोंब झाली आहे। बाकी काही नाही, विरोधी पक्षाच्या पोटात दुखतंय की एवढी लोक वोटिंगला काय येत आहेत, त्याच्यामुळे त्यांना रक्कस क्रिएट करायचं होतं। कोण होतं आणि काय त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलं, काय बोललं तिथे?